नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे विना ऑपरेशन कंबरदुखी व सायटिका पासून मुक्तता। आणि यावर चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर किरण शेटे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर किरण शेटे हे पुणे येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ञ आहेत, तसेच ते विना ऑपरेशन वेदनामुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्पायनॉलॉजी क्लिनिकचे संस्थापक व संचालक आहेत। त्यांनी वेदनामुक्ती या विषयावर विस्तृत लिखाण देखील केलेलं आहे व विविध शोध निबंधही लिहिलेले आहेत। इंटिग्रेटिव्ह मेडिसिनमध्ये ते देशामध्ये एक अग्रगण्य थॉट लीडर म्हणून गणले जातात। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, सायनॉलॉजी क्लिनिकमध्ये विना ऑपरेशन वेदनामुक्ती होते हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण नेमके कोणत्या पद्धतीचे रुग्ण तुमच्याकडे येतात? तर स्पायनॉलॉजी क्लिनिक आम्ही जेव्हा चालू केलं त्यावेळेला याच्या मागचा मुख्य उद्देश हाच होता की जे काही रुग्ण हे वेगवेगळ्या वेदनांनी त्रस्त आहेत, अशा रुग्णांना प्रत्येक वेळी ऑपरेशनच करायला का लागावं, आपण ऑपरेशनशिवाय त्यांना काही बरं करू शकतो का, त्यांना आपण योग्य उपचार देऊ शकतो का, आणि जे काही ऑपरेशनशिवाय आपण त्यांना वेदनामुक्ती देतोय ती लॉंग टर्म म्हणजे पूर्ण वेळासाठी ती राहू शकेल का। आणि त्या दृष्टीनं मी स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे मी मानदुखी, पाठदुखी, सांधेदुखी आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यांचे पेशंट्स बरेचसे पाहत होतो। आणि त्यातनं मी बरंचसं संशोधन करून आम्ही एक इंटिग्रेटिव्ह मेडिसिन असा सेटअप चालू केला। आणि त्याच्यामध्ये अर्थातच मानदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, शरीरातले वेगवेगळे मस्क्युलोस्केलेटल रिलेटेड जे आजार आहेत त्या सगळ्यांची दुखणी घेऊन रुग्ण आमच्याकडे येतातच। पण त्याचबरोबर आमच्याकडे अल्गियाट्री नावाची स्पेशालिटीसुद्धा आम्ही डेव्हलप केली आहे, ज्याच्यामध्ये हेडेक किंवा न्यूरोपॅथीचे पेन्स अथवा कॅन्सर रिलेटेड पेन्स ह्या प्रकारचे रुग्ण देखील आमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात। नक्कीच। डॉक्टर, सायटिका हा शब्द बरेच वेळा कानावर पडतो, पण सायटिका म्हणजे नेमकं काय? सायाटिका हा खरं तर ऐकल्यावर बऱ्याच जणांना धडकी भरते। सायाटिका ही बेसिकली आपल्या शरीरामध्ये सर्वात जी मोठी नस आहे, नव आहे, त्याला सायाटिक नव म्हणतात, जी कमरेतनं L4, L5, S1, S2, S3 ह्या लेवलच्या मणक्यांमधनं चालू होते आणि ती आपल्या बटक्समधून म्हणजेच नितंबामधून पायामध्ये पूर्णपणे अंगठ्यापर्यंत जाऊन सप्लाय करते, ताकदही देते आणि तिथनं संवेदना पण घेऊन जाते। ह्या नवला जर काही त्रास झाला किंवा इरिटेशन झालं तर पायामध्ये दुखणं चालू होतं आणि ह्या दुखण्याला कमरेपासून जे पायामध्ये जातं त्याला सायाटिका असं म्हणतात, कारण हे सायाटिक नवपासून आलेलं असतं। आता हे दुखणं वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतं। अर्थात वेगवेगळी कारणं जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जे कारण दिसतं ते म्हणजे स्लिप डिस्क। आणि आपण स्लिप डिस्क हा शब्दही बऱ्याच वेळेला ऐकलेला असेल। स्लिप डिस्क म्हणजे दोन मणक्यांमध्ये, म्हणजे मी आता तुम्हाला ह्या एका बोन मॉडेलमध्ये थोडक्यात एक रचना दाखवतो। हे एक मणक्याचं हाड आहे, याला व्हर्टिब्रा म्हणतात, त्याच्या खाली एक हाड आहे आणि ह्या दोघांमध्ये ही एक चकती आहे। तर ही चकती म्हणजेच गादी ही त्यामध्ये शॉक अब्झॉर्बरचं काम करत असते। ज्यावेळेला मणक्याची हालचाल होते, आपण बसतो उठतो, त्यावेळेला ती शॉक अब्झॉर्बरचं काम करत असते। जेव्हा ती चकती काही कारणास्तव आपल्या जागेवरनं मागे सरकते, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की हे लाल रंगाने इथे दाखवलेलं आहे की ती चकती आपल्या जागेवरनं मागे आली आहे आणि तिथून जाणारी नस आहे त्याच्यावर दबाव देते, त्यावेळेला त्या नसेवर दबाव आल्यामुळे ते ज्या नसेचं जे सप्लाय आहे ते पायामध्ये आहे। आणि ही मी जसं मगाशी म्हणालो की कमरेतनं ती नर्व्ज निघतात आणि सायाटिका नर्वमध्ये जातात, तर त्या ठिकाणी पायामध्ये दुखणं चालू होतं आणि त्याला सायाटिक। सो ही सगळ्यात कॉमन रिझन आहे ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क होते। आणि बाकीची जी रिझन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या नितंबामध्ये पायरिफॉर्मिस नावाचा एक मांसपेशी असते, त्या मांसपेशीला जर काही कॉन्ट्रॅक्चर झालं तर पायामध्ये, एस्पेशली जे लोक वॉलेट ठेवतात किंवा पाकिट ठेवतात पाठीमागच्या पॅन्टच्या खिशामध्ये आणि त्याच्यावर बऱ्याच वेळा बसणं होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी प्रेशर येऊन सुद्धा त्या मसलला कॉन्ट्रॅक्चर व्हायला लागतं आणि त्या ठिकाणी सायाटिक नर्व त्या मसलमधनं जाते, म्हणून त्या ठिकाणी सायाटिकाचा त्रास होऊ शकतो। सायाटिका नर्वचे ट्यूमर्स आहेत, मणक्यातले इन्फेक्शन्स आहेत, न्यूरोपॅथीज आहेत, SI जॉईंटचे प्रॉब्लेम, असे बरेचसे रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे ॲक्च्युली सायाटिका होऊ शकते। म्हणजे सायाटिका हा आजार फक्त स्लिप डिस्कनेच होतो असं नाही, परंतु आजकालची जी जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी बसून काम करावं लागतं, मग ते कॉम्प्युटरवर असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, कुठेही बसून जास्त काम व्हायला लागलं आहे आजकाल। आणि त्याचबरोबर गॅजेट्सचा वापर पण वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे
आपल्यामध्ये जे डिस्क आहेत, ज्या मणक्यामध्ये डिस्क असतात त्याच्यावर अतिरिक्त तणाव येतो आणि त्याच्यामुळे स्लिप डिस्क हे सगळ्यात जास्त दिसणारं कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय. ज्याप्रमाणे तुम्हाला मी एक छोटं ॲनिमेशन दाखवतो की या ठिकाणी तुम्ही पाहाल की ही जी चकती आहे ती हळूहळू मागे येते आणि इथे या दिसतोय हा स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे ज्याला आपण मज्जा रज्जू म्हणतो आणि त्याच्या बाजूला असणारे हा नर्व्ज आहेत ज्या की तिथनं बाहेर पडून सायटिक नर्व तयार करतात. तर त्याच्यावर जेव्हा ते प्रेशर यायला लागतं, अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की या ठिकाणी ही डिस्क बाहेर आली आहे आणि ही जी नस बाहेर चाललेली आहे जी की पायामध्ये जाते तिच्यावर तो दबाव येऊन त्यामुळे प्रेशर आल्यामुळे त्या ठिकाणी पायामध्ये दुखणं जाऊन सायटिका. सो स्लिप डिस्क हे सगळ्यात महत्त्वाचं आणि जास्त प्रमाणात दिसणारं कारण आहे. परंतु सायटिकाचा जो त्रास आहे हा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो आणि तो आपल्याला शोधणं फार गरजेचं असतं जेव्हा त्याची ट्रीटमेंट करायची असते त्यावेळेला. बरोबर. डॉक्टर, सायाटिकाची नेमकी लक्षणं काय आहेत आणि मुळात याचं निदान कसं करावं? सायाटिका म्हणजे मी जसं बोललो की बऱ्याच वेळेला आपण आता समजा स्लिप डिस्कमुळे होणारा सायाटिका याच्यावर जर जास्त प्रमाणामध्ये बोलायचं ठरवलं तर ज्या वेळेला नसेवर दबाव येतो त्यावेळेला ते दुखणं पायामध्ये जायला लागतं. आता याच्यामध्ये आपण ॲक्यूट म्हणजे अगदी तीव्र प्रकारची सायाटिका म्हणजे एकदम अचानक होणारी सायाटिका आणि दुसरं म्हणजे क्रॉनिक सायाटिका जी 3 महिने चालू आहे आणि दुखणं चालूच आहे अशा प्रकारची सायाटिका. तर ॲक्यूट सायाटिकामध्ये बऱ्याच वेळेला समजा रुग्ण काही वाकून उचलायचा प्रयत्न करत असेल, जड वजन उचलत असेल किंवा अचानक झोपेतून उठलं आणि त्यावेळेला मसल्स रिलॅक्स असतात परंतु पोझिशन चेंज झाली आहे, अशा वेळेला चकत्यांवर अतिरिक्त दबाव आला त्याच्यामुळे ती चकती अचानक बाहेर पडते आणि त्यावेळेला ज्यावेळेला नसेला ती टच करते किंवा ती स्पर्श करते त्यावेळेला करंट किंवा इलेक्ट्रिक करंटसारखं दुखणं पायामध्ये जातं आणि त्याच वेळेला पेशंट जागेवरनं उठूही शकत नाही, त्याला त्या ठिकाणी झोपून राहावं लागतं. त्या तीव्र प्रकारची पाठदुखी चालू होते ज्या ठिकाणी पायामधलं दुखणं आणि कमरेतलं दुखणं असं तीव्र प्रकारचं असतं. त्याचबरोबर पायामध्ये वेदना आणि मुंग्या येणं हे एक त्याचं लक्षण आहे ज्याच्या ठिकाणी टिंगलिंग नमनेस आम्ही म्हणतो, बधिरता येणं म्हणजे सेन्सेशन नाही आहेत असं जाणवायला लागणं. स्नायूंची कमजोरी, ती नस आहे तिचा सप्लाय ज्या मी तुम्हाला नसा मगाशी सांगितल्या की S4, 5 थ्रू S3 ह्या सगळ्या ज्या नसा आहेत त्या पायामध्ये संवेदना घेऊन जातात, त्याचप्रमाणे ताकदही घेऊन जातात. म्हणजे चालताना गुडघा हलवताना आपल्याला ज्या ताकदीची गरज असते त्या नसांमधनं जात असते. तर त्या नसांमध्ये दबाव आल्यामुळे त्या ठिकाणची ताकद पायातली कमी व्हायला सुरुवात होते, त्यामुळे चालताना अडखळायला होतं. आणि जर हा हे प्रेशर जर कंटिन्युअस तसंच राहिलं आणि वाढतच गेलं तर अगदी सिव्हिअर फॉर्ममध्ये ज्याला आम्ही कॉडा इक्वायना म्हणतो, ज्यामध्ये लघवी आणि टॉयलेटचा कंट्रोल देखील रुग्णाचा त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे सायाटिका हे दुखणं थोडं सिरियसली घेऊन लगेचच त्याच्यावर इलाज करणं फार गरजेचं असतं. आणि त्याचं निदान जर म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा पेशंटचं प्रॉपर हिस्ट्री घेणं, म्हणजे आम्ही ज्याला मूल्यांकन म्हणतो की दुखणं चालू कसं झालं, तुमचं कामाचं स्वरूप काय आहे, तुम्ही व्यायाम करता का, तुमचं न्यूट्रिशनल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा सर्व विचार करून हिस्ट्री डिटेल घेणं फार गरजेचं असतं. आणि त्यानंतर प्रॉपर डिटेल एक्झामिनेशन करणं म्हणजे सखोल परीक्षण करणं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या रुग्णाच्या केल्या जातात. त्याच्यामध्ये मग सायाटिकाचं दुखणं मी जसं मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या कारणांनी येतं, तर त्यातलं अचूक कारण शोधणं हे फार गरजेचं असतं, म्हणजे आपल्याला इलाजसुद्धा एकदम अचूक आणि योग्य करता येतो. वेगवेगळ्या तपासण्या ज्यावेळेला आपण म्हणजे एक्झामिनेशन्समध्ये आपण ज्यावेळेला परीक्षण करतो त्यामध्ये ताकद काही कमी झाली आहे का, संवेदना काही कमी झाल्यात का, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शोधत असतो. आणि त्यानंतर जर गरज लागली तर किंवा आपण कुठल्या लेवलची चकती सरकलेली आहे किंवा मणक्यात अजून काही त्रास आहे का हे पाहण्यासाठी एक्सरे, CT स्कॅन किंवा MRI स्कॅन हाही केला जातो. एक्सरेमध्ये जर म्हणाल तर बऱ्याच वेळेला 2 मणक्यांमध्ये जशी 2 व्हर्टिब्रे आहेत, मणक्या आहेत, ती हाडाची स्ट्रक्चर असतात आणि मध्ये जी चकती आहे ही सॉफ्ट टिश्यू स्ट्रक्चर आहे. त्यामुळे एक्सरेमध्ये फक्त आपल्याला हाडाची स्ट्रक्चर्स दिसतात, तर त्या 2 मणक्यांमध्ये आपल्याला गॅप दिसते. ज्या ठिकाणी तुम्ही पाहाल की या ठिकाणी इथे गॅप दिसते परंतु ती कमी झालेली आहे. ही गॅप कमी झाली आहे म्हणजे काय, तर त्या ठिकाणची जी चकती आहे ती शक्यतो मागे सरकली असावी. तर अशा पद्धतीनं मणक्यात जी आपण गॅप कमी झाली आहे म्हणतो ते म्हणजे चकती सरकून मागून नसेवर दबाव येत असावा. परंतु सायाटिकाचा डायग्नोसिस करण्यासाठी एकदम गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन आम्ही ज्याला म्हणतो ते म्हणजे MRI स्कॅन.
ज्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू स्ट्रक्चर्स खूप छान आणि चांगल्या पद्धतीनं दिसतात आणि आपल्याला चकत्या किती सरकल्या आहेत, कुठल्या नसांवर दबाव येतोय, चकतीच सरकली आहे की दुसरा काही अजून आजार आहे, हे सगळं अगदी सखोल निदान त्या ठिकाणी करू शकतो. फार रेअरली कधी आम्हाला नर्व कंडक्शन स्टडीज, EMGs, ब्लड टेस्ट ह्या गोष्टीसुद्धा करायला लागतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं निदान जे केलं जातं ते म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन, हिस्ट्री आणि MRI स्कॅन. नक्कीच. डॉक्टर किरण, सायाटिका आणि पाठदुखीसाठी मोस्टली ऑपरेशनच सजेस्ट केलं जातं, पण तुमच्या क्लिनिकमध्ये विदाऊट ऑपरेशन सायाटिकाच्या वेदना मुक्ती मिळते, तर ते तुम्ही कशा प्रकारे करता? राईट. सो ज्यावेळेला सुरुवातीचे आपण असं म्हणूया की ॲक्यूट पेन किंवा खूप दुखणं घेऊन ज्यावेळेला रुग्ण येतात त्यावेळेला आम्ही प्रथमतः अर्थातच त्यांना वेदना शमन करणं हे फार गरजेचं असतं. मग त्या ठिकाणी थोडी रेस्ट घेणं, त्याचबरोबर आईस पॅक देऊन त्या ठिकाणचं इन्फ्लमेशन कमी करणं, त्यानंतर काही अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन्स देणं, त्याला आम्ही NSAIDs म्हणतो. काही ठिकाणी ओरल स्टेरॉइड्ससुद्धा दिले जातात ताकी इन्फ्लेमेशन इमिजिएटली कमी व्हावं. त्याचबरोबर फिजिओथेरपी किंवा फिजिकल थेरपी ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोथेरपी मोडॅलिटीज वापरल्या जातात आणि त्यामुळे वेदना कमी होण्यासाठी मदत होते. जसा जसा रुग्ण बरा होत जातो तशा काही व्यायाम त्याच्यामध्ये दिले जातात. म्हणजे मणक्याची सपोर्ट करणाऱ्या ज्या मसल्स आहेत, ज्यांना आम्ही कोर मसल्स म्हणतो, त्या स्ट्रेंथन केल्या जातात आणि त्याला एक पर्टिक्युलर पद्धतीनं करावं लागतं. रँडमली तुम्ही काहीतरी टेम्पलेट घेऊन घरी करून त्याचा उपयोग नसतो. त्याला स्टेप बाय स्टेप स्ट्रेंथनिंग करावं लागतं. त्यानंतर ह्याचबरोबर दुखणं आलंय त्याच वेळेला महत्त्वाचं कारण असतं आपलं चुकीचं पोश्चर म्हणजे आपली बसण्याची, झोपण्याची, चालण्याची, काम करण्याची जी काही ढब आहे ती. तर याच्यामध्ये आपल्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये काय बदल करायचे ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले जातात, ज्याला अर्गोनॉमिक्स असं म्हणतात. आणि ऑफकोर्स तुमच्या जर काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतील तर त्या करेक्ट करणे, मग त्या आहारातनं करता येतील का, कशा करता येतील, याचं सगळ्याचं डिटेलमध्ये गायडन्स आम्ही त्या ठिकाणी देत असतो. तर आपण ॲक्यूट सायाटिकाचं पेन हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरेचसे रुग्ण याच्यामध्ये पूर्णपणे बरे होऊन जातात. बरोबर. डॉक्टर किरण, स्पाईन इंजेक्शन आणि त्याचबरोबर इंटरडिसिप्लिनरी थेरपी हे एक्झॅक्टली काय असतं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना पण माहिती सांगा. जे रुग्ण मी जसं बोललो की ॲक्यूट असतात त्यांना आपण ह्या सगळ्या आधीच्या ट्रीटमेंट्सनं प्रयत्न करत असतो बरं होणे आणि बरेचसे होतातही. परंतु जे रुग्ण त्यानं बरे होत नाहीत आणि त्यांना जेव्हा आम्हाला कळतं की नाही किंवा आम्ही पहिल्या दिवशी पाहिल्यानंतर लक्षात येतं की या रुग्णाला कदाचित आपल्याला स्पायनल इंजेक्शन थेरपी करायला लागणार आहे, त्या रुग्णांना स्पाईन इंजेक्शनची थेरपी दिली जाते. रादर मी तुम्हाला एक आमच्याकडे 83 वर्षाच्या आजी आल्या होत्या आणि त्यांना सायाटिकाचा आजार झाला होता. तर त्यांना आम्ही कसं बरं केलं हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली ह्या इंजेक्शन्स आणि हे म्हणजे काय आहे आणि कसे केले जातात. नक्कीच. महिन्यापूर्वी लडखड दुसऱ्याच्या मदतीनं कशी बशी चालत आलेली मी या उपचारानं इतकी आता तुमच्याशी नीट उभी राहून तुमच्याशी बोलू शकते. तिचं मणक्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं, त्या चिंतेतच होतो मी. प्रथम जो डॉक्टरांनी इंजेक्शन मला दिली त्यामुळं माझे निम्मा आजारच नाहीसा झाला होता. त्या इंजेक्शन नंतर जो कोर्स आहे तो कोर्स आपण जर केला किंवा हे जे असिस्टंट डॉक्टर मनपूर्वक घेत असतात तो केल्यावर आपले बाकीच्या अवयवात शक्ती आल्यामुळं आपण नीट उभं राहू शकतो. आणि तुम्ही प्रत्यक्ष पुन्हा जर हा आजार वाटत असेल तर नक्की ह्या हॉस्पिटल आल्यावर बरं झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण आत्ताच पाहिलं की ह्या 83 वर्षांच्या आजी आमच्याकडे अगदी लडखळत आल्या होत्या आणि त्यांना आम्ही आमच्या स्पायनॉलॉजी क्लिनिकमध्ये स्पायनल इंजेक्शन करून त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी थेरपीज आम्ही दिल्या होत्या आणि त्यातनं त्या पूर्णपणे बऱ्या होऊन आता सगळं घरातलं काम करू शकतात. त्यांना काहीही अडचण येत नाही आहे. सो याच्यामध्ये स्पायनल इंजेक्शनचे बरेचसे प्रकार आहेत. आत्ता स्पायाटिकासाठी स्पेसिफिकली आम्ही इपिड्युरल इंजेक्शन देतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार स्पेसिफिक ट्रान्सफॉर्मिनल इपिड्युरल इंजेक्शन याचा आम्ही समावेश करतो. त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी चकती सरकली आणि नसेवर दबाव देतो आहे त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन तयार झालं आहे त्याच ठिकाणी जाऊन हे इंजेक्शन देणं फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काही इंजेक्शन्स फेल का होतात, कारण त्या ठिकाणी जे औषध द्यायचं आहे आपल्याला ते योग्य ठिकाणी डिलिव्हर करणं फार महत्त्वाचं असतं. सो ट्रान्सफॉर्मिनल इपिड्युरल इंजेक्शन हे त्या ठिकाणी दिलं जातं. हे इंजेक्शन अगदी सेफ आहे, डे केअर
प्रोसिजरमध्ये केलं जातं. म्हणजे रुग्ण येऊन इंजेक्शन करून तासाभरात चालत घरी जातो, अगदी पेन रिलीफ घेऊन. अंडर सिया म्हणजे लाईव्ह एक्सरे गायडन्समध्ये हे इंजेक्शन केलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये बिलकुल सेफ्टी असते. स्थानिक भूल म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे पेशंटला झोपवण्याची गरज नसते. पेशंट जागरूक असतो आणि त्या ठिकाणी पेशंटची बोलता बोलता हे इंजेक्शन केल्यामुळे जागच्या जागी भूल दिली जाते, ज्या ठिकाणी फक्त आपण सुई लावणार आहोत. त्यामुळे रुग्णाला दुखत सुद्धा नाही किंवा जाणवत पण नाही की इंजेक्शन चालू आहे किंवा झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे खूप इफेक्टिव्ह असं इंजेक्शन आहे. आणि त्यानंतर आम्ही इंजेक्शन नंतर थेरपीज करतो, त्याही फार महत्त्वाच्या आहे. इपिड्युरल इंजेक्शनबद्दल एक इंटरलॅमिनर इपिड्युरल आहे, ज्या ठिकाणी फक्त लॅमिनाच्या स्पेसमधून जाऊन जे दिलं जातं, त्याचा एक व्हिडिओ या ठिकाणी आहे. आणि दुसरं जे इंजेक्शन आहे ते म्हणजे ट्रान्सफॉरामिनल, जे बेसिकली डिशच्या जवळ जाऊन दिलं जातं. तुम्ही आता ॲनिमेशनमध्ये बघाल की त्या ठिकाणी जाऊन ते औषध त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जसं मी म्हणालो की इंजेक्शन देणं नुसतं महत्त्वाचं नाही आहे, त्यानंतरच्या थेरपीज ह्या इक्वली महत्त्वाच्या आहेत. कारण इन्फ्लमेशन कमी झाल्यावर ती चकती त्या ठिकाणी हळूहळू श्रिंक होणं फार गरजेचं असतं. इंजेक्शन तर मदत करतंच, परंतु आमच्याकडे आम्ही इंटरडिसिप्लिनरी थेरपीज वापरतो, ज्याला मल्टीडिसिप्लिनरी असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पथीचे आणि वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स त्या रुग्णावर काम करत असतात. आणि ज्या ठिकाणी फिजिओथेरपी, मॅन्युअल थेरपी, मोबिलायझेशन्स, एक्झरसाइज, त्यानंतर अर्गोनॉमिक्स म्हणजे पोश्चरल थेरपीज, कॉम्प्लिमेंटरी थेरपीज, ज्याच्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह थेरपीजचा सुद्धा समावेश आहे. आणि त्याचबरोबर गरज लागली तर स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा डाएट, न्यूट्रिशनल गायडन्स असेल, अशा बऱ्याचशा थेरपीज त्या रुग्णाला देऊन बेसिकली तो जो आजार झाला आहे किंवा जी स्लिप डिस्क होऊन त्या ठिकाणी सायाटिका चालू झाला आहे, त्याचा मुळापासून आपण कसा नायनाट करू शकतो हे पाहिलं जातं. एकदा या थेरपीज झाल्या की बहुतांश रुग्ण पूर्णपणे बरे होतात आणि त्यांच्या पूर्वीच्या कामाला परत जाऊ शकतात. सो इंटरडिसिप्लिनरी थेरपी ह्या इंजेक्शन नंतर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. नक्कीच. तर डॉक्टर किरण शेटे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विना ऑपरेशन कंबरदुखी व सायटिकापासून मुक्तता या विषयावर डॉक्टर किरण शेटे यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, स्पायनल इंजेक्शन प्रोसिजरचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? कुठलीही जर प्रोसिजर आपण पाहिली तर त्याचे थोडेफार साईड इफेक्ट्स होऊ शकतात. परंतु जर आपण ऑपरेशन बरोबर स्पायनल इंजेक्शनची जर तुलना केली तर स्पायनल इंजेक्शन्स हे रिलेटिव्हली खूप सेफ आहेत, खूप सुरक्षित आहेत. म्हणजे आपण हे पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेल्या वातावरणामध्ये म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व काही असेप्टिक प्रिकॉशन घेऊन केले जातात. त्यामुळे इन्फेक्शनची शक्यता खूप कमी असते. त्यानंतर रुग्ण जागरूक असताना म्हणजे त्याला पूर्णपणे भूल न देता त्याच्याशी बोलत बोलत हे इंजेक्शन केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही नसेला किंवा कुठल्याही स्पायनलच्या स्ट्रक्चरला इजा होण्याची शक्यता खूप कमी असते. त्याचबरोबर हे लाईव्ह गायडन्समध्ये म्हणजे एक्सरेच्या गायडन्समध्ये करत असतो. त्यामुळे आपल्याला अचूकपणे माहीत असतं की आपल्याला इंजेक्शन कुठे द्यायचं आहे. ज्या ठिकाणी ही निडल जात असते त्या ठिकाणी लाईव्ह एक्सरेमध्ये बघत असतो. आणि त्याचबरोबर आपण डायचा वापर करत असतो. डाय म्हणजे बेसिकली ज्या ठिकाणी आपल्याला एक्सरेमध्ये दिसतं की आपण कुठे इंजेक्शन देत आहोत. त्यामुळे रिलेटिव्ह आणि त्याच्यामध्ये जे मेडिकेशन्स असतात तेही रिलेटिव्हली खूप सेफ आहेत. सो युजली दीज आर व्हेरी रिलेटिव्हली सेफ प्रोसिजर्स. बरोबर. आणि डॉक्टर, विना ऑपरेशन जेव्हा हे पूर्ण होते ट्रीटमेंट, तर त्यानंतर रुग्ण आपण डेली रुटीन फॉलो करू शकतो का, आपली कामं आधीची जी असतात? निश्चितच. रादर आमचा उद्देशच हा असतो की येणाऱ्या प्रत्येक रुग्णाने आपलं जे काही डेली काम आहे ते परत करावं. इनफॅक्ट मी एक छोटासा तुम्हाला इथे आमच्या रुग्णाची प्रतिक्रिया दाखवतो, त्यातनं तुम्हाला अंदाज येईल. दिनकर माने, माझे वडील दिनकर नारायण माने, गाव मसवड. आमच्या वडिलांना कमरेपासून खाली चालता येत नव्हते, खूप त्रास होता. मग आम्ही पहिल्यांदा इंजेक्शन केले. 10 दिवसानंतर तुम्ही सांगितले की व्यायाम तुम्ही या. 10 दिवस आल्यानंतर आमच्या वडिलांना 90% फरक पडला. आम्ही 2 महिन्यानंतर आल्यानंतर बाबांची बाबा स्वतः त्यांची कामे करू शकतात. त्यांना चालता फिरता एकदम व्यवस्थित येतं. सो तुम्ही आत्ताच पाहिलं की रुग्ण परत सर्व काम करू शकतात. इनफॅक्ट आमच्याकडे हाऊसवाईफ्स असतात, गृहिणी आहेत, कॉम्प्युटरवर काम करणारे लोक आहेत, स्पोर्ट्समन्स आहेत, शेतकरीज आहेत. आणि इनफॅक्ट आमच्याकडे रिसेंटली काही वर्ष आत्ता 2 वर्षापूर्वी एक मुलगा आला ज्याला
त्याची PSIची फिजिकल टेस्ट द्यायची होती आणि त्याचं थेअरी क्लिअर झालं होतं, परंतु त्याला सायटिकचा अनफॉर्च्युनेटली त्रास सुरू झाला. 6 महिन्यात त्याला आता काही करून ती एक्झाम देणं गरजेचं होतं. आमच्या ट्रीटमेंटमध्ये तो इतका पूर्ण बरा झाला की ज्याला ॲक्च्युली स्ट्रेचरवर आणलं होतं, परंतु तो ती एक्झाम देऊन आज PSI सुद्धा झालेला आहे. सो पूर्णपणे रुग्णाने त्याचं काम परत करावं आणि आयुष्य एन्जॉय करावं, हाच ऑपरेशन शिवायच्या ट्रीटमेंट मागचा मी म्हणेन यश आहे. नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर स्पायनॉलॉजी क्लिनिकमध्ये विना ऑपरेशन विदाऊट पेन ट्रीटमेंट केली जाते. विना ऑपरेशन कंबरदुखी व सायटिकापासून मुक्तता या विषयावर डॉक्टर किरण शेटे यांनी अत्यंत योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत, तुम्ही त्याद्वारे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे